सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकार नक्की मागं घेईल आणि नाही घेतलं तर मी आहे ना, मी सगळे गुन्हे मागं होईपर्यंत मी शांत बसणारच नाही आहे. गुन्हे तर सरसकटच सरकारला मागे घ्यावा लागणार आहे, पण तसा शब्दसुद्धा सरकारनं दिलेला आहे आणि त्यांनी जर घेतलेच नाही तर मी प्रचंड मोठं आंदोलन उभा करून महाराष्ट्रातले सगळे गुन्हे सरसकट मागं घेतल्याशिवाय शांत बसणारच नाही आहे. परंतु यातलं एक विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे की गृह मंत्रालयानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि त्या काळात शिंदे साहेबांना दोघांनी पण मला वाटतं जवळपास 1000-1500 गुन्हे होते, त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त हे गुन्हे मागं घेतलेले. एक जर गोष्ट लक्षात घेतली तर सरकार एक गुन्हा सुद्धा साधा मागं घेत नाही, परंतु मी त्यांच्यावरती सातत्यानं आंदोलन करून करून मराठा समाजावरचे अर्ध्यापेक्षाही जास्त गुन्हे मागं घ्यायला लावले. जवळपास 800-850 पेक्षा जास्त गुन्हे वापस घ्यायला लावले. राहिलेले सुद्धा मी सगळे गुन्हे माघारी घ्यायला लावणार आहे.